आज आपण स्टेप बाय स्टेप गव्हाची कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत। उन्हाळ्याच्या रेसिपीमध्ये सर्वांना करता येईल अशा सोप्या पद्धतीने ही गव्हाची कुरडई आज आपण बनवणार आहोत। गहू कोणत्या प्रकारचे घ्यावे, गहू कसे भिजवावे, चीक कसा काढावा हे या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। इथे आपण हे गहू घेतलेले आहेत। हे लोकवन गहू आहे। मी 3 दिवस हे गहू पाण्यात भिजत घातलेले आहे। आज हा दुसरा दिवस आहे। रोज या पद्धतीने गाळणीने याचे पाणी असं काढायचं आणि ह्या गहू भिजवताना नेहमी मोठं आणि असं चांगलं भांडं घ्या, म्हणजे ज्यामध्ये गहू आपल्याला चांगले भिजवता येतील आणि रात्रभर झाकून ठेवता येईल। या पद्धतीने आज हा तिसरा दिवस आहे, आज चौथा दिवस आहे। सकाळी आपण या गव्हाचा चीक काढणार आहोत, तर हाताने दाबून बघायचं आहे आपले गहू चांगल्या प्रकारे भिजले गेलेले आहेत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आता हे गहू आपण काढून घेऊया। अत्यंत कमी गहू टाकायचा आहे। थोडंसं पाणी ओतून आपण हे जाडे मिक्सरला वाटून घ्यायचं आहे। जाडं भरडं वाटायचं आहे, एकदम पातळ पेस्ट करायची नाही। आता हे जे गहू वाटलेले आहे आपण मिक्सरला, ते एका मोठ्या पातेल्यात घ्यायचं आहे आणि सर्व पाणी ओतून असं आपण हे आता गाळून घ्यायचं आहे। आता इथे मी आपली बारीक चाळणी घेतलेली आहे, जे आपण पुरण वाटतो ते। तुम्ही ते कॉटनचा कपडा टाकून त्यावरती गाळून घेतलं तरी चालेल। या पद्धतीने हे गव्हाचा चोथा निघतो आणि ह्यामध्ये जो वरती राहतो तो ताम असतो, गव्हाचा ताम, म्हणजे गव्हाचा जो ब्राऊन कलर असतो तो कलर असतो। जर गहू तुम्ही 6-7 दिवस भिजत घातले तर तो ताम यामध्ये उतरतो आणि आपली कुरडई ही ब्राऊन कलरची होते। म्हणून आपण हे गहू फक्त 3 दिवसच भिजत घालून त्याचा चीक काढलेला आहे। तर चीक काढून सुद्धा आपण हा गहू रात्रभर तसाच ठेवायचा आहे। गव्हाचा चीक यामध्ये तुरटी फिरवायची आहे 20 ते 25 वेळा आणि असा हे डब्बा झाकून ठेवायचा आहे। सकाळी पहा, हे दिसतं ते वरती पाणी आहे आणि तळाशी खाली हा चीक जाऊन बसतो। तर वरचं पाणी अगदी सहज आपल्याला काढून टाकायचं आहे। जे आपण गहू मिक्सरला बारीक वाटताना जे पाणी टाकलं होतं तेच पाणी आहे हे। त्यानंतर एका मोठ्या पातेल्यामध्ये आपण हा चीक मोजून घ्यायचा आहे। आता खाली तळाशी बसलेला हा घट्ट चीक आपण या चमच्याच्या साहाय्याने फोडून घ्यायचा आहे आणि त्याचे सुद्धा असं पातळ लिक्विड बनवून घ्यायचं आहे। किती छान कलर आलेला आहे पहा तुम्ही, इथे अगदी खऱ्या दुधासारखे हे गव्हाचे चीक वाटतो। तर आता बघा, त्याच पातेल्याने आपण इथं पाणी ह्या मोठ्या पातेल्यामध्ये घ्यायचं आहे। चीक बनवताना नेहमी जाड बुडाचं भांडं घ्या। मी इथे पितळेचं पातेल घेतलेलं आहे आणि ते गॅसवर ठेवताना एक लोखंडाचा तवा ठेवा आणि त्याच्यावरती हे भांडं ठेवा, म्हणजे खाली चीक आपला करपणार नाही। पाण्याला चांगली उकळी आली की चवीनुसार मीठ आणि एकदम कमी तुरटी टाकायची आहे। तुरटीमुळे आपले कुरडया पांढऱ्या शुभ्र होतात आणि चवसुद्धा चांगली लागते। आता इथे पाहायचं आहे चीक टाकून कसा गोळा बनतो ते। तर पाण्याला उकळी आल्यानंतर आता पूर्ण गॅस स्लो करायचा आहे आणि एका हाताने चीक टाकायचा आणि एका हाताने असा घोटून घ्यायचा। या पद्धतीने ही प्रोसेस करताना तुमच्या मदतीला कुणाला तरी घ्या, कारण इथे हात खूप दुखतो। ही जरी सोपी प्रोसेस वाटत असेल तरी 2 माणसाच्या मदतीने हा चीक आपल्याला सहज पाडता येतो। तर थोडं राहिलेलं पाणी होतं ते परत मी इथे ओतलेलं आहे आणि इथे माझ्या मिस्टरांनी हे पातेल पकडलेलं आहे आणि त्यानंतर मी दोन्ही हाताने या पद्धतीने हा चीक असा घोटून घेतलेला आहे, हे पहा। त्यानंतर हा चीक छान बनलेला आहे। उलथण्याने परत एकदा चांगलं मिक्स करायचं आणि थोडंसं झाकून ठेवायचं, म्हणजे उभेने हा चीक छान शिजला जातो, हे पहा असा। आता परत एकदा इथे
चेक करायचं आहे. याचा अगदी सहज गोळा बनतो, म्हणजे आपला हा चीक छान प्रकारे शिजला गेलेला आहे. आता परत आपण हे झाकून ठेवूया आणि बाहेर कुरडया पाडण्याची तयारी करूया. आता इकडे आपल्याकडे पितळीचा साचा असतो, लाकडी असतो, स्टीलचा असतो. त्यामध्ये अशा 2 पळ्या असतात. त्यामधली ही जरा जाड दिसते ती पाळी आपण इथे वापरायची आहे, कारण कुरडया सुकल्यानंतर सुद्धा बारीक होतात. तर इथे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने हे गरम असतानाच ह्या साच्यामध्ये भरायचं आहे आणि अशा पद्धतीने हे पहा प्लास्टिक हातरायचं आहे. खाली कपडा कॉटनचा हातरायचा, त्याच्यावरती प्लास्टिक टाकायचं आणि हाताने या पद्धतीने साचा प्रेस करून तुम्हाला हवे तेवढे इथे वेढे घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 मी इथे 2-2 पेरे घेतलेले आहेत. ह्या पद्धतीने हे पहा. तर अशा पद्धतीने ही कुरडई मधी जाळ टाकायची नाही, कारण ते तळताना मधीच कच्ची राहते आणि बाजूला एकदम फुलली जाते. अशा पद्धतीने आपण सर्व कुरडया इथे करून घ्यायच्या आहेत. 3 ते 4 दिवस उन्हामध्ये चांगल्या सुकवून आपण या डब्यामध्ये भरून ठेवायचे आहेत. हे पहा. आता जे शेवटी पीठ राहिलं होतं त्याच्या ह्या कुरडया पडलेल्या आहेत. आता आपण ही तेलामध्ये तळून पाहूया. अत्यंत सुंदर कुरकुरीत ह्या कुरडया आपल्या बनून तयार आहे. तुम्ही जर ही रेसिपी करून पाहिली तर कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय.